गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेत तर राहिलंच पाहिजे, पण काही शिकत सुद्धा राहिलं पाहिजे. आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत क्लास 12th मधली 2.5 नावाची जी पोयम आहे, नाव आहे तिचं फादर रिटर्निंग होम, ही कविता पाहणार आहोत. फादर रिटर्निंग होम, this poem is written by a famous poet, a famous translator in bilingual language, Marathi as well as in English. What is the name of him? Dilip Chitre. Born in Maharashtra. Yes, Maharashtrian Kavi, having a good command on Marathi, okay, as well as in English. पॉइंट टू बी नोटेड. लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात जन्म जरी झाला, महाराष्ट्रीचा अभिमान जरी असला, तरी जगभरामध्ये इंग्लिश जर चालते आहे तर मराठी तर एवढी छान बोलेलच, परंतु त्याचबरोबर इंग्लिश सुद्धा चांगली असेल. चला तर आपण शिकूयात आजची ही कविता, फादर रिटर्निंग होम. फादर, as we know, a caretaker of family, always money for the betterment of the family. When he goes early in the morning for the work and came back to home in the late night, then what kind of situation he has, what kind of life he has. And when father returning, where returning? To home, then how his situation is. कशा पद्धतीनं थकलेले असतात, कशा पद्धतीनं मार्गक्रमण करत आपल्यापर्यंत ते घरी पोहोचतात, हा सर्व प्रवास दिलीप चित्रे यांनी या कवितेमधून मांडला आहे. चला तर मग शिकूयात आपण ही कविता अगदी आपल्या आईस ब्रेकरच्या सेक्शन पासून, त्या पेजवरच्या प्रत्येक उत्तरापासून. आर यू रेडी? लेट्स रॉक. Hello dear friends, look at here. Poem number 2.5, Father Returning Home, Icebreakers. Discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. The first one is extremely crowded buses. Second, risk of running late due to delay or jams. Third, lot of passengers are traveling very rush. Changes of unexpected cancellations of buses. Second, the similar problem are faced by the other commuters on the way to their workplace. Imagine their plight and suggest 3 solutions. जसं तुम्हाला त्रास होतो तशा दुसऱ्याही वर्कर लोकांना त्रास होतो, तर त्यासाठी काय सोल्युशन्स देऊ शकतो? हिअर आर सम. गिव्हिंग देम युअर प्लेस टू सिट, त्यांना तुमची जागा बसण्यासाठी द्यायची. इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सपोर्ट, जास्तीत जास्त वाहनांची वारंवारिता वाढवायची. कार पुलिंग म्हणजे कार काही जणांनी मिळून त्यामधून जायचं. शेअर ॲटोज अँड कॅब्स, तुम्ही ॲटो किंवा रिक्षा जे आहेत, कार्स जे आहेत, त्या तुम्ही शेअर करून जाऊ शकता. तसंच कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ए अँड बी इज देअर. द वे आवर एल्डर्स टेक केअर ऑफ अस, म्हणजे आपले वयस्क लोक जे आहेत, वडीलधारी मंडळी, ती आपली काळजी कशी घेतात. आणि बी, द वे यू कॅन टेक केअर ऑफ एल्डर्स इन युअर फॅमिली, आणि तुम्ही तुमच्या घरातले जे वडीलधारी मंडळी आहेत त्यांची काळजी कशी घेता. तर एमध्ये लव अँड प्रोटेक्टर्स, ते आपल्याला प्रेम आणि संरक्षण देतात. नंतर प्रोव्हाइड फॉर अस ऑल नेसेसिटीज, आपल्या सगळ्या गरजा त्या पूर्ण करतात. इमोशनल अँड फिजिकल सपोर्ट ते आपल्याला देत असतात. मग आपण काय द्यायचं? हेल्प देम इन डेली चॉर्स, त्यांना आपण डेली चॉर्समध्ये मदत करायची आहे. help them in daily chores, run errands for them, taking care of their health. These are the some things which we can do for our elder persons in our family. Write your duties towards the following. फॅमिली आणि स्कूल आणि कॉलेज विषयी तुमच्या ड्युटीज काय आहेत? मग फॅमिलीसाठी पॅरेंट्स रिस्पेक्टफुल, ओबिडियंट, हेल्पफुल असे आपले त्या ठिकाणी काम असावं. सबलिंग्स म्हणजे तुमचे जे लहान भाऊ बहीण आहेत, हेल्पफुल, त्यांना गायडन्स करायचं. प्ले टुगेदर, एनकरेज करायचं, त्यांना मोटिव्हेट करायचं, मग ते अभ्यासासाठी सुद्धा. ग्रँडपॅरेंट्स जे आपले आजी आजोबा आहेत,
हेल्प इन एक्सरसाइज, त्यांना व्यायाम करत असताना मदत करू लागणे. घरगुती चॉर्स, जे घरगुती कामं असतात त्याच्यात मदत करणे. गिव कंपनी, कुठे उद्यानामध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी त्यांच्यासोबत जाणे. आणि असिस्ट मेडिकली, किंवा त्यांना त्यांच्या गोळ्या औषधी घेण्यासाठी मदत करू लागणे. त्याचबरोबर स्कूल आणि कॉलेजेसमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या ड्युटीज निभावू शकता. टीचर्ससाठी तुम्ही रिस्पेक्टफुल, ओबिडियंट, अटेंटिव्ह अशा पद्धतीनं करू शकता. तर क्लासमेटसाठी तुम्ही हेल्पफुल, नंतर बीइंग काइंड, एनकरेज देम, मोटिवेट देम, बिल्ड कॉन्फिडन्स इन देम, अशा पद्धतीच्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, फादर रिटर्निंग होम ही कविता मराठी कवी दिलीप चित्रे यांनी लिहिली आहे. यांचा जन्म 1938 साली आणि मृत्यू 2009 साली झाला आहे. वॉज अ सेलिब्रेटेड बायलिंग्वल पोएट अँड ट्रान्सलेटेड विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. बायलिंग्वल म्हणजे दोन्ही भाषांमध्ये, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. His versatile creativity extend to paintings, filmmaking and his notable contribution as a magazine columnist. एवढंच नाही, मराठी आणि इंग्लिशमध्येच त्यांचं लिखाण आहे असं नाही, तर त्यांचं लिखाण हे फिल्ममेकिंगमध्ये, पेंटिंगमध्ये आणि मॅगझिनमध्ये स्तंभलेखक म्हणून आहे. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड both for poetry as well as for his well known translation work that is सेज तुका. म्हणजे कवितेसाठी आणि त्यांचे ट्रान्सलेशन वर्क जे आहे सेज तुका नावाचं, तर त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. साहित्य अकादमीचं अवॉर्ड ज्या पुस्तकाला मिळालं सेज तुका, ते काय आहे तर पॉप्युलर अभंगांचं पुस्तक आहे. कोणाच्या तर बाय संत तुकारामाच्या. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क्स ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. 16 वर्ष वयाचे होते तेव्हापासून त्यांनी संतांची जी काही लिखाण आहे, जे वर्क आहे त्यांचं, त्याला भाषांतरित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. एक्झाईल, अलियनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम ऑफ हिज वर्क्स. त्यांचं जे लिखाण आहे त्या लिखाणाचे जर आपण बिंदू पाहायला गेलो, महत्त्वाचं लिखाण कशावरती आहे हे जर समजून घ्यायला गेलो, तर एक्झाईल, हद्दपारी ज्याला आपण म्हणू, अलियनेशन किंवा ज्याला आपण एकांत, एकटेपणा म्हणूयात, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ, हे सर्व जे मुद्दे आहेत ते त्यांच्या लिखाणाचे आहेत. प्रस्तुत कविता जी आहे त्या कवितेविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण पाहतो आहोत. धिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज या कथासंग्रहात, कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे. इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सब अर्बन कम्युटर. या ठिकाणी एक शहरी भागामध्ये काम करत असणारा जो व्यक्ती आहे त्याच्याविषयीचं एक चित्रण या ठिकाणी आहे. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटेबल डेली रुटीन. आणि त्याच्यामध्ये त्यांचं डेली रुटीन सांगण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीचा, त्या कामगाराचा या ठिकाणी कवीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट डिस्क्राईब अ फोर्स अलियनेशन ॲट होम विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. इथे तर अगदी त्या कामगाराचा घरच्या घरात सुद्धा कसा तो एकटा पडला आहे आणि त्याचं खाणं हे अगदी शिळी भाकरी किंवा शिळं अन्न तो खातो आहे. लॅक ऑफ शेअरिंग, कोणी त्याच्या घरातलं त्याच्यासोबत कोणची गोष्ट शेअरही करत नाही आहे. ही चिल्ड्रन रिफ्युजेस टू शेअर देअर जॉईज अँड सॉरो विथ द हार्डवर्किंग फादर. त्याची जी मुलं आहेत ते सुद्धा रिफ्यूज करतायत. काय? त्यांचा, त्या मुलांचा आनंद किंवा त्यांचं दुःख हे सुद्धा त्या हार्डवर्किंग फादर जो आहे, खूप मेहनत घेणारा जो पालक आहे त्याच्यासोबत ते शेअरसुद्धा करत नाही आहे. हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर्ड इन टू सॉलिट्यूड. आणि त्याच पद्धतीनं तो रिटायर झालेला आहे. धिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅन मेड वर्ल्ड. म्हणजे खऱ्या अर्थानं कवी हा मानव निर्मित असणारी जी काही भौतिक सृष्टी आहे यामधून स्वतःला आयसोलेट करून घेतोय, एकटा पाडतोय आहे की अखेर शेवटी हे सगळं करून मी मिळवलं तरी काय आहे. या प्रस्तुत कवितेमध्ये एक पालक, एक वडील जे सकाळपासून रात्रीपर्यंत आणि रात्री झोपून सकाळी उठून पुन्हा दिवसभरापर्यंत जी काही मेहनत घेत आहेत आपल्याच मुलामुलींना वाढवण्यासाठी, तर ती
या ठिकाणी कवीनं खूप सुंदररित्या चित्रित केलेली आपल्याला दिसून येते आहे. चला तर मग बघूयात आपण कविता. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. रेल्वेतील पिवळ्या प्रकाशामध्ये मुकाटपणे थकून भागून उभ्यानं प्रवास करीत संध्याकाळी उशिरा प्रवास करीत माझे वडील घरी येत आहेत. Suburbs slide past his unseen eyes. त्यांच्या अधू झालेल्या नजरेसमोरून एकामागून एक उपनगरे मागे पडत असतात. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud. त्यांचे कपडे, शर्ट आणि पॅन्ट पाण्यात भिजलेले होते आणि त्यांचा काळा रेनकोट वर चिखलाचे डाग पडलेले असतात. And his bag stuffed with books is falling apart. आणि त्यांची जी बॅग आहे खांद्यावरती, त्याच बॅगमध्ये पुस्तकं आहेत वगैरे, ती जीर्ण झालेली बॅग लोंबकळत असते खांद्यावरती. His eyes, dimmed by age, fade homeward through the humid monsoon night. त्यांची दृष्टी कमजोर झालेली आहे. अशा पावसाळी रात्री ते घराकडे येत असतात. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. जशा पद्धतीनं लांबच लांब वाक्यातून एखादा शब्द गळून पडावा, तसे ते ट्रेनच्या गर्दीतून वाट काढत ट्रेनमधून बाहेर पडतात. He hurries across the length of the grey platform, crosses the railway line, enters the lane. फिक्कट फुटपाथवरून फलाटावरून घाईनं चालत जाऊन नंतर रेल्वे रूळ ओलांडून ते एका गल्लीमध्ये शिरतात. His chappals are sticky with mud, but he hurries onwards. त्यांच्या चप्पल्स ज्या आहेत त्या चिखलानं माखलेल्या रस्त्यावरून अगदी चप्पल सांभाळत घाईनं पण उबगलेल्या मनस्थितीनं ते घराकडेच पुढे निघतायत. Home again I see him drinking weak tea, eating a stale chapati, reading a book. घरी पोहोचल्याच्या नंतर रोजच्याप्रमाणे ते घरी आल्यावर सौम्य चहा घेतात. त्यानंतर शिळपातं जे आहे ती शिळी पोळी ते खातात आणि त्यानंतर एखादं पुस्तक वगैरे वाचायला घेतात. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. त्यानंतर ते स्वच्छतागृहात जाऊन माणसाच्या एकटेपणावर, त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या दुराव्यावर चिंतन करतात. Coming out, he trembles at the sink, the cold water running over his brown hand. स्वच्छतागृहातून जेव्हा ते बाहेर येतात आणि सिंकमध्ये, बेसिंगमध्ये त्यांच्या हातावरती जेव्हा ते थंडगार पाणी पडतं तेव्हा ते अगदी थरथरतात. A few droplets clinch to the graying hair on his wrist. ते पाणी त्यांच्या मनगटावरील केसांमध्ये पाण्याचे काही थेंब राहिलेले असतात. His sullen children have often refused to share jokes and secrets with him. त्यांची तामसी रागीट स्वभावाची मुलं त्यांच्याशी कधी हितगुज करत नाहीत, ना त्यांना कधी त्यांच्या आयुष्यातील गमती-जमती सांगत नाहीत. He will now go to sleep listening to the static on the radio. आता ते झोपायला जातात. रेडिओवरची खरखर आवाजात ते काहीतरी ऐकतात. Dreaming of his ancestors and grandchildren. म्हणजेच त्याचबरोबर ते त्यांच्या पूर्वजांची तसेच नातवांची स्वप्न पाहतात. Thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass.
म्हणजेच घर नसल्यानं नेहमी भटकत राहणाऱ्या माणसांचीही त्यांना आठवण येते. कारण आता वडिलांचं हे आयुष्य आणि हे जगणंसुद्धा त्यांना त्या भटकणाऱ्या माणसांसारखंच वाटतं आहे. ड्रीमिंग ऑफ हिज ancestors and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. म्हणजे कुटुंबाशी त्याचे मायेचे संबंध आता नसले तरी झोपेत मात्र ते त्यांच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्यांची स्वप्न ते पाहत असतात. अशा पद्धतीनं ही सुंदरशी कविता आपल्यासमोर दिलीप चित्रे यांनी रेखाटलेली आहे. थोडक्यात फादर रिटर्निंग होम या कवितेत कवी दिलीप चित्रे यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका सर्वसामान्य काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या एका संध्याकाळचे वर्णन केलेलं आहे. इतर हजारो लोकांप्रमाणेच ते मुकाटपणे थकून भागून उभ्यानं प्रवास करून संध्याकाळी घरी परततात. घामानं भिजलेले कपडे, चिखलाने मळलेला रेनकोट आणि कोंबलेल्या पुस्तकांमुळे फाटायला आलेली जुनी बॅग असा त्यांचा अवतार त्या ठिकाणी दिसतो आहे. ते शून्य नजरेनं बाहेर बघतायत, खाली उतरतात आणि घाईघाईनं घराकडे निघतायत. त्यांच्या चपला चिखलानं माखलेल्या असतात, पण ते तशीच वाट काढत चालत राहतात. घरी आल्यावर पांचट चहाबरोबर ते शिळी पोळी खातायत. घरी कोणी त्यांची फारशी विचारपूस करीत नाही आहेत की कुटुंबीय त्यांचे प्रेमाने स्वागत करत नाही आहे. टॉयलेटमध्ये न्हाणीघरात गेल्यावर ते भोवतालच्या जगाच्या गर्दीत आपण किती एकटे आहोत यांचा ते विचार करतात. त्याचे वय होऊ लागलेले आहे आणि त्यामुळे हात किंचित थरथरू लागलेत. त्यांची मुले मात्र त्यांच्याशी तुटकपणे वागतायत आणि त्यांच्याशी बोलण्यात त्यांना मुळीच रस वाटत नाही आहे. रेडिओ ऐकत ते झोपेच्या अधीन होत आहेत. कुटुंबाशी त्यांचे मायेचे संबंध नसले तरी झोपेत मात्र ते त्यांच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्यांची स्वप्ने पाहत आहेत. शेवटी या कवितेच्या प्रत्येक ओळीमध्ये कोणकोणते अलंकार किंवा पोएटिक डिव्हायसेस आलेले आहेत तर ते मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा आणि संबंधित अलंकार किंवा पोएटिक डिव्हायसेस या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. याबद्दल अजून काही माहिती लागत असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की टाका. मी तुमच्या कॉमेंटला नक्की उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कविता समजली असल्यास लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा, कारण अशा कविता आणि असं नॉलेज तुम्हाला मी यातून देत राहणार आहे. थँक्यू.